अरे मग तुमचे अधिकारी करतात काय मग? गेलेलं आहे मंडणगडात. तुमचे तुम्ही काय करताय मग? तुमचा रेग्युलर व्हिजिट का नाही आहे? एक तर तालुक्याचं ठिकाण आहे, कुठे गावात पण जायचं नाही हो. मग तुमचा अरे मग एकच लेबर काय काम करणार का एवढं मोठं? मग 100 बेडचं हॉस्पिटलचं काम लेबर एकच. नाही का तुम्हाला इंटरेस्ट नाही का पूर्ण करायमध्ये? मग काय अडचण काय? एजन्सी नेमकं कोर्टाचं पण काम तुम्हाला मला काय देण्या घेणं नाहीये. त्यांनी 10 कामं घ्यावीत. तुमची जबाबदारी काय? एका वर्षाची मुदत आहे, 2 महिन्याची बिल्डिंग आहे हो. ग्राउंड प्लस 2 ची आहे ना? किती आहे? काय डिझाईन काय? G+3 ची आहे. मग 3 महिन्याची बिल्डिंग आपण एका वर्षात पूर्ण करू शकत नाही. आज लेबर कामाला एक इथे साईडवरती एकच फक्त. काल आम्ही आलो होतो, काल त्यांनी काही कल्पना दिली नाही. किती दिवस ही अवस्था आहे? किती दिवस ही अवस्था आहे? काम चालू आहे ना, टीम चालू केली. अहो पण ह्या गतीने आता एक लेबर काम करतोय. किती फ्लोर प्लेट किती आहे तुमची? 4800. मग 4800च्या जागा फ्लोर प्लेटला जवळपास 5000 स्क्वेअर फीट जागा फ्लोर प्लेट असेल, एक लेबरने होणार आहे. कमीत कमी 50 लोकांची टीम हवी त्याची इथे. का नाही आहे टीम त्याची? आणि ह्या सेटचा संबंध काय? काल जरी आम्हाला सांगितलं तरी आम्ही सांगितलं नाही. तुमची अडचण होणार, मग लक्षात ठेवा. अडचण तुमची होईल, मी सहन करणार नाही अजिबात. निधी कसा आणतो आम्ही आमचा आम्हाला विचारा. आणि तुमच्याकडे आम्ही निधी आणत नाही आहोत, लोकांचं काम आहे. आपल्या जिल्ह्यामधल्या अन्य इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, बरं की नाही? फक्त आपली इमारत ही डिझाईनमुळे थांबली हे कारण तुम्ही मला देऊ नका. आपल्या जिल्ह्यामधल्या अन्य उदाहरणे सांगू का मी? एका वर्षामध्ये इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. प्रशासकीय इमारत 14 माळ्यावर. मग एकाच वेळा ती चालू झाली, मला वाटतं आपल्या नंतर चालू झालेली आहे ती. सेम सरांच्या हस्ते झालं. आपल्या नंतर चालू झालेल्या इमारती जागा तिथे पूर्ण होत असतील आणि तुम्ही डिझाईनचं कारण देऊन तुम्ही 8 महिने काम बंद ठेवणार असाल, तुम्ही बसून करून घ्यायचं होतं ना कदम. मग तुमची जबाबदारी काय? तालुक्यात बसून काम करायची नाहीये फक्त. याची वर्क ऑर्डरची मुदत कुठपर्यंत आहे? किती वर्षाची आहे? हा मग आता 1 वर्षाला पूर्ण झालं ना, मग काय करणार तुम्ही? एक्सटेन्शन घेत राहायचं फक्त आपण. परत 1 वर्षाने हा बोलणार की मला परवडत नाही म्हणून, मग परत जाण्याच्या निधी मागायचा आपण. काय फालतूपणा लावला तुम्ही लोकांनी की 6 महिने झाले मी हेच बघतोय की क्लीनच्या लेवलच आपण आहोत अजून. तिथे बसून काम करून घ्यायची जबाबदारी तुमची आहे. मी सरळ मी आता उद्या भेटणार आहे मंत्री महोदयांना. बरं काम करायचं असेल तर तुम्ही लोकांनी घरात बसा, मग काय अडचण नाही. मला हे असं काम चालणार नाही अजिबात. काय पंचवर्षीय योजना करायची का आपल्याला? कोऑर्डिनेटर कुठे?